नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. आज आपण भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखली जाणारी पिल्लावुलकाडी थेक्कापाराम्बिल उषा म्हणजेच धावपटू PT उषा यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. खरं तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रॅकसूटमध्ये धावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. चला तर मग यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. तर मित्रांनो, या भारताच्या सुवर्णकन्येचा जन्म 27 जून 1964 रोजी कुथ्थाली, केरळ या एका गरीब कुटुंबात झाला. PT उषा यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतलं. नंतर त्यांनी महिलांच्या क्रीडा महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1976 त्यांनी राष्ट्रीय शालेय स्पर्धेत भाग घेतला. तेव्हा त्यांचा खेळ OM नंबियार यांनी पाहिला. त्यांना या मुलीमध्ये काहीतरी चमक दिसली. पुढे त्यांनीच PT उषा यांना मार्गदर्शन केलं. 1980 त्यांनी प्रथम ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ट्रॅकसूटमध्ये धावणारी पहिली भारतीय महिला म्हणजे PT उषा. 1982 नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी 100 व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 2 रौप्य पदके जिंकली. तर 1983 कुवेतमध्ये झालेल्या आशियाई ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियन स्पर्धेत त्यांनी 400 मीटर स्पर्धेत विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. PT उषा यांनी केलेला हा विक्रम 1989 पर्यंत अबाधित होता. PT उषा यांनी ATFमध्ये जवळपास 13 सुवर्णपदकं पटकावली आहेत. 1984 झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अडथळ्यांच्या शर्यतीत त्यांचं कांस्य पदक 0.1 सेकंदानं चुकलं होतं. 1986 सोल येथे झालेल्या 10व्या आशियाई स्पर्धेत त्यांनी 4 सुवर्ण व 1 रौप्य पदक जिंकलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 100हून जास्त आंतरराष्ट्रीय पदके जिंकले आहेत. अशा या भारताच्या सुवर्णकन्येला अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं. PT उषा यांना 1984 अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तर 1984 त्यांना पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं. 1985 त्यांना सर्वोत्तम महिला ॲथलीट हा पुरस्कार देण्यात आला. तर 1984, 1997 व 1989 सर्वोत्तम आशियाई खेळाडू म्हणून देखील त्यांना गौरवलं गेलं. 1984, 1985, 1989 व 1990 त्यांना सर्वोत्तम रेल्वे खेळाडूसाठीचा मार्शल टिटो पुरस्कार देण्यात आला होता. 1986 आदिदास गोल्डन शू अवॉर्ड सोल आशियाई खेळ म्हणजे सर्वोत्तम खेळाडूसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. तर 1999 केरळचा सर्वोत्तम क्रीडा पत्रकाराचा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. 1999 साली त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. याचबरोबर 2000 त्यांना कन्नूर विद्यापीठाने डॉक्टरेट ही पदवी दिली. तर IIT कानपूरने 2017 त्यांना DSc ही पदवी प्रदान केली. 2018 कॅलिकट विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी प्रदान केली. यानंतर 2019 त्यांना IAF
वेटरन पिन देण्यात आलं. सध्या पी.टी. उषा या भारतीय प्रतिभा संघटनेच्या समिती प्रमुख आहेत. तर भारतभरातील शाळांमध्ये राष्ट्रीय स्तरीय भारतीय प्रतिभा ऑलिम्पियाड परीक्षा घेत असतात. भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पी.टी. उषा यांचा आज जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण भारताची सुवर्णकन्या आणि भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी पी.टी. उषा यांच्याविषयीची माहिती मिळवली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या रेडिओ MPSC गुरु या ॲप्लिकेशनवर किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट आणि अँकर FM वर देखील ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम.